ओके, सर्वांना दिसतंय व्यवस्थित? ओके, ठीक आहे. तर काल आपण काय शिकलो याची थोडीशी जरा रिव्हिजन घेऊया. ओके, काल आपण काय बघितलं? अपूर्णांक बघितले, बरोबर आहे का? अपूर्णांक बघितला. काय बघितला? अपूर्णांक. मग अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? काल जे नव्हते त्यांनी सांगा मला आता. अंश आणि छेदाच्या स्वरूपात एखादी संख्या लिहिली 4/5, याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक म्हणतो. याला म्हणतो आपण अपूर्णांक. आवाज का बरं येतो इथं? याला म्हणतो आपण अपूर्णांक. क्लिअर आहे? म्हणजे काय? हा 4 आहे, हा कशात आहे? अंशात आहे. आणि हा काय आहे? छेदात आहे. जेव्हा आपण एखादी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो त्याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो? अपूर्णांक. बरोबर आहे? मग अपूर्णांकाचे आपण दोन प्रकार बघितले होते. अपूर्णांकाचे दोन प्रकार होते. एक व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा होता दशांश अपूर्णांक. बरोबर आहे का? व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? आता हे 4/5 लिहिलेलं आहे, बरोबर आहे? तर हे जातं व्यवहारी अपूर्णांकात, बरोबर आहे? आणि दशांश म्हणजे काय? 0.5, 0.33 म्हणजे काय रे? ज्याच्यात दशांश असतो तो कशात? दशांश अपूर्णांकात, बरोबर आहे का? मग जर समजा मला 5/10 असं लिहायचंय, 5/10 नाही, 13/10, बरोबर आहे? 13/10 लिहिल तर हे कशात येईल? अपूर्णांकात. कोणत्या? व्यवहारी अपूर्णांकात की दशांश अपूर्णांकात? ऑब्वियस आहे व्यवहारी अपूर्णांकात, बरोबर आहे? 13/10. आणि याच रूपांतर मी असंही करू शकतो 1.3, बरोबर आहे? आणि हे कशात जाईल? दशांश अपूर्णांकात, बरोबर आहे का? त्याच्यानंतर आपण काल बघितलं होतं की पूर्णांक युक्त अपूर्णांक, बरोबर आहे का? म्हणजे काय? समजा ही 2 ही एक पूर्ण संख्या आहे, बरोबर आहे? आणि 2/3 ही एक अपूर्णांक संख्या आहे, बरोबर आहे? हा एक काय? अपूर्णांक आहे. ही पूर्ण संख्या आणि हा अपूर्णांक आहे. जेव्हा आपण यांना एकत्रितपणे लिहितो तर ही पूर्ण प्लस हा काय आहे? अपूर्ण. म्हणून आपण जेव्हा याला असं लिहितो 2.2/3, तर याला आपण म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणतो याला आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांक, बरोबर आहे? का बरं असं म्हणतो? कारण यामध्ये पूर्ण संख्या असते, ही जी पूर्ण संख्या, आणि यामध्ये अपूर्ण ही संख्या असते, म्हणून अपूर्णांक. पूर्णांक युक्त. युक्त म्हणजे काय? प्लस, ऍडिशन, अपूर्णांक, बरोबर आहे का? आणि मग काल आपण साध्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णयुक्त अपूर्णांकात शिकलो, आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकात कसं करायचं हेही शिकलो, बरोबर आहे का? तर मलाच गरज आहे त्याच्यामुळे मी घेतो उदाहरण परत. बघ, 7/2 याचं रूपांतर आपल्याला, हा साधा अपूर्णांक आहे, याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं आहे, बरोबर आहे का? याचं रूपांतर आपल्याला ह्या पद्धतीत करायचं आहे. तर कसं करणार? नेहमी लक्षात घे. याचा अर्थ काय? 7ला कशाने भागतोय आपण? 2ने, बरोबर आहे का? तर याला भाग द्यायचा, बेत्रिक 6, 7 - 6 किती? 1. बस इथपर्यंतच थांबायचं. मग आपल्याला ह्या पद्धतीत लिहायचं आहे, तर जो भागाकार येतो तो इथं शेजारी लिहायचा. ज्याने भागतोय तो जसेच्या तसा, जी संख्या सर्वात खाली येते म्हणजेच बाकी, ती आपण सर्वात वरती लिहायची. दॅट्स इट, बरोबर आहे का? मग प्रत्येक वेळा आपण ह्या अशा पद्धतीने नाही सोडवणार. म्हणजे जर समजा 5/3 दिलेलं आहे, 5/3 दिलंय, तर मी इथंच याचं रूपांतर असं न करता मी डायरेक्ट करेल 3 म्हणजे एकाचा पूर्ण भाग गेला, 3 उरले 2 आणि छेदाला 3, ह्या पद्धतीने, बरोबर आहे का? ह्या पद्धतीने. मग हे असं फक्त समजून सांगण्यासाठी, पण आपल्या लक्षात हेच असलं पाहिजे. आपण काय करतो? 5/3
मग कसं लिहायचं? 3 एक 3. किती बाकी उरले? बाकी आपण वरती लिहायची आणि कशाने भागतोय तो जसाच्या तसा खाली लिहिल. बरोबर आहे का? आणि यानंतर आपण याचं उलटही बघितलं. ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं हेही बघितलं. बरोबर आहे का? मग हे जसं आहे तसंच हे सोपं आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकात करायचं असेल तर खूप सिंपल आहे. काय करायचं? नेहमी यांचा काय करायचा? गुणाकार आणि यांची काय करायची? बेरीज. 3 दुने 6, 6 आणि 1 7. उत्तर किती आलं? 7/2 जशाच्या तसा 7/2. इथे आपण बघितलं होतं, कुठे गेलं ते? नाही बघ, 7/2 याचं रूपांतर आपण 3.1/2 मध्ये केलं, त्याचं रूपांतर परत 7/2 मध्ये झालं. आणि काल आपण याच्यावर खूप सारे उदाहरणं बघितली होती. बरोबर? त्यानंतर आपण पुढे शिकलो होतो. त्यानंतर आपण पुढे हे बघितलं होतं की अपूर्णांकामध्ये 1/4 आहे, 3/4 आहे आणि 9/4 आहे. आणि विचारलं होतं की यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि लहान अपूर्णांक कोणता? त्याच्या नेक्स्ट आपण हे पण बघितलं होतं की मग त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की जर छेद समान असतील, छेद काय आहे? समान आहे. जर छेद समान असतील, इथं काय आहे? छेद 4/4 आहेत, म्हणजे सर्वांचे छेद समान आहे. मग छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर आहे? मग 1/4, 3/4 आणि 9/4 यामध्ये सर्वांचे छेद समान आहे. तुम्हाला विचारलं की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर तुम्ही मात्र ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आहे असं म्हणाल. बरोबर आहे का? सेम जर छेद समान आहे तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक काय? सर्वात लहान. बरोबर आहे का? मग या आधारे आपल्याला चढता क्रम आणि उतरताही क्रम आपल्याला लिहिता येतो. बरोबर आहे का? हे आपण काल बघितलं होतं. त्यानंतर आपण सेकंड बघितलं होतं की समजा 1/3 आहे, 1/4 आहे आणि 1/9 आहे. आणि यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि लहान अपूर्णांक कोणता असं जेव्हा विचारलं होतं तेव्हा मात्र तुम्ही उत्तर काय दिलं होतं मला? बघ, इथं बघितलं, जर छेद समान असेल, अपूर्णांक अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा. छेद समान आहे, अपूर्णांक लहान, सॉरी अंश लहान, तर तोच अपूर्णांक लहान. पण जेव्हा अंश समान असतो हे उलट होतं. अंश जेव्हा समान असतो, इथं बघ 1/3, 1/4 आणि 1/9 छेद वेगवेगळे, पण अंश कसे समान आहे. मग अंश जेव्हा समान असतात तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान उलट होतो आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग याच्यामध्ये मला अंश समान आहे तर मग याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1/3 मोठा, 1/3 आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 1/9. या पद्धतीने. बरोबर आहे का? आठवतंय का? येस. हे आपलं कालचं झालं होतं. ठीक आहे, बघा. मग याच्या पुढे जाऊन आपण परत एक गोष्ट शिकलो होतो की अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. बरोबर आहे? अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण काल जे काही बघितलं होतं त्याच उदाहरण घेतो मी. समजा 3/4 अधिक 2/4 अधिक 5/4. प्रश्न विचारला होता, बरोबर किती? बरोबर आहे. तर इथं आपण बघितलं होतं की ह्या उदाहरणामध्ये अपूर्णांकांच्या बेरजेमध्ये छेद कसे आहे?
समान आहे. मग जेव्हाही छेद समान असतात तर छेदांची बेरीज करायची नसते. छेद मात्र किती वेळा लिहायचा असतो, तर तो एकदाच लिहायचा असतो. छेद सर्वांकडे समान आहे ना, 4 4 आहे म्हणून तो मी 4 जसेच्या तसा लिहिणार. पण छेद समान आहे, पण अंशाची काय होईल, बेरीज होईल. कारण मध्ये बेरीज चिन्ह आहे, म्हणजे 3 अधिक 2 अधिक 5, म्हणजे 5 आणि 5 किती झाले, 10/4. याला परत आपण कमी करू शकतो का, हो. तर मग 2 2 4 आणि 2 5 10, म्हणजे उत्तर किती आलं, 5/10 या पद्धतीने. बरोबर आहे का, हे कालचं उदाहरण. त्यानंतर आपण यामध्येच अशाही प्रकारचे उदाहरण बघितले होते. 3.1/4 अधिक 4. 4.2/4 9.1/4 याही पद्धतीचे उदाहरण आपण काल बघितले होते. तर यामध्येही काय होतं बघ, इथं काय फक्त अपूर्णांक आहे आणि इथं काय पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पण आपल्याला याचं रूपांतर अपूर्णांकात करता येतं. बरोबर आहे का. आपण कसं केलं, यांचा काय होतो गुणाकार आणि याची काय होते बेरीज. मग 4 त्रिक 12, 12 आणि 1 13 किती 4 अधिक 9 चोक यांचा गुणाकार याची बेरीज 9 चोक 36, 36 आणि 1 37. मग काय झालं 37/4. आता हे आले का अपूर्णांकात, मग अपूर्णांकात आली, इथं बघितलं छेद काय आहे, समान आहे, म्हणून छेद जसेच्या तसा अंशाची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. 13 आणि 37 किती रे, 13 आणि 37 किती, 40, 50 किती, 50 किती 4. उत्तर काय येईल, 25/2. बरोबर आहे का, क्लिअर आहे का, बरोबर आहे या पद्धतीने. आणि नंतर मग आपण अजून याही प्रकारची उदाहरणं बघितली होती, की समजा 9/8 वजा 5/8 असेल तर कसं सोडवणार आपण, फक्त काय करणार, वजाबाकी करणार. इथं छेद समान आहे म्हणून छेद जसेच्या तसा 9तून 9 वजा 5 अंशांची वजाबाकी करणार. 9तून 5 गेले 4/8 आणि इथं परत 4 1 4 आणि 4 2 8. मग फायनल आन्सर किती, 1/2. बरोबर आहे का, अरे बरोबर आहे का, ठीक आहे. इथपर्यंत आपण काल येऊन थांबलो होतो. बरोबर आहे. मग काल जे आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली त्यामध्ये छेद कसे होते रे, समान होते, छेद समान होते. बरोबर, ठीक आहे, जाऊ पुढं. मग मग मी उदाहरण हे देतो, 3/4 अधिक 5/6 बरोबर किती. आता यालाच आपण काय म्हणतो, छेद समान नाही, छेद समान नसताना किंवा नाही नसताना. बघ, मागच्या सर्व उदाहरणांमध्ये छेद समान होते, या उदाहरणामध्ये छेद समान नाही, म्हणून आपण हे उदाहरण कसे सोडवायचे आहे ते बघूया. बघ, जेव्हाही छेद समान नसतो, आता एक लक्ष द्या, जेव्हाही छेद समान नसतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, तिरकस गुणाकार करावा लागतो. तिरकस गुणाकार का करावा लागतो, कारण आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो. छेद समान नसतो म्हणजे छेद समान करून घ्यावा लागतो. क्लिअर आहे, त्याशिवाय अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी होत नाही. क्लिअर आहे. मग हे कसं करायचं, हे मी थोडं तुटक लिहितो, इथं हेच उदाहरण लिहितो, 5/6. ओके. तर बघ, तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय, याने याला गुणायचं, नंतर याने याला गुणायचं आणि नंतर याने यांना गुणायचं. याने याला गुण, नंतर याने यांना गुण आणि नंतर छेदांनाही गुण, ह्या पद्धतीने. बरोबर आहे का, ह्या आपण आणि हा तुमच्याकडे पाहतोय. क्लिअर आहे का, म्हणजे कसं बघ, 6 त्रिक, बघ ना इथं हेच उदाहरण आपण सोडू, 6 त्रिक 18 अधिक, आता याने याला 4 पंच 20 छेद 6 चोक 24. पुढे 18 आणि 20 किती, 18 आणि 20 38 छेद 24. आणि दिस इज द राईट आन्सर या पद्धतीने. क्लिअर आहे का, त्याला पुढे भाग गेला तर द्या, समजतंय का.
तिरकस गुणाकार करायचा, याने याला गुणा, मध्ये काय चिन्ह आहे ते द्या प्लस, याने याला गुणा, आणि छेदाला 6 चोक 24 म्हणून ते 24 लिहिल्या. बरोबर आहे. याला म्हणतात छेद समान नसताना आपण काय करायचं, तर ते ह्या पद्धतीने छेद समान करून द्यायचं. याचं उत्तर काढा बरं. 2/3 अधिक 5/7. करा सॉल्व. ठीक आहे, आलं याचं उत्तर. पहिल्याचं उत्तर आलं. किती आलं आपण चेक करू. बघ काय करणार, छेद समान आहे का, छेद समान आहे का, नाही. मग आपण काय करणार, तिरकस गुणाकार. 7 दुने 14 अधिक 3 पाचे 15 छेद 7 त्रिक 21. बरोबर. इथं 14 आणि इथं 15 आहे. 14 आणि 14 28 आणि 1 29 छेद 21. 29 छेद 21. सर्वांचं उत्तर आलं का, उत्तर आलं का याचं. ओके गुड. इथं 3 नंबरचं चेक करू. 4 दुने 8 अधिक 5 त्रिक 15 छेद 5 दुने 10. बरोबर. 15 आणि 8 किती, 15 आणि 8 किती, 23 छेद 10. आलं का सर्वांचं हे उत्तर. ओके बरोबर आहे. हा. नंतर 3/5 अधिक 1/3. 3 त्रिक 9 अधिक गुणाकार, याने याला गुणणार, 5 एक 5 छेद 5 त्रिक 15. उत्तर किती आलं, 9 आणि 5 किती, 14 छेद 5. सॉरी 15. ओके पुढं 5 दुने 10 अधिक 7 एक 7 छेद 7 दुने 14 बरोबर 17 छेद 14. क्लिअर, समजतंय का, कमी चाललोय पुढं, समजतंय ना. इथं 7 एक 7 अधिक 5 दुने 10 छेद 5 7 35. किती झाले, 10 आणि 7 17 छेद 35. दिस इज द राईट आन्सर. आहे का. हा छेद समान केलं तर लसवी घेतला तरी चालतो, पण जर दोन संख्या आल्या ना, जर दोनच अपूर्णांक असेल ना, तर ह्या पद्धतीने करा. जेव्हा 3 अपूर्णांक असेल जे आपण घेणार आहोत तेव्हा मात्र आपण काय करू,
छेद समान न करता आपण काय करू, छेद समान करताना आपण लसावी काढू, त्यांचं काय काढू, लसावी. क्लिअर आहे? ठीक. हे झालं सर्वांचं. मग आता तुमचा जो प्रश्न आहे तोच घेऊ आपण. पहिलं उदाहरण देतो मी. 2/3 अधिक 1/6 अधिक 5/4. बघ, आता हेच जर उदाहरण अधिक, लक्ष द्या, 1/2 अधिक 3/2 अधिक 5/2 जर असं असतं तर मी काय केलं असतं, छेद समान आहे म्हणून टेन्शन नसतं. मी छेद समान असता तर मग आपण फक्त अंशाची काय केली असती, बेरीज. 5 आणि 3 8 आणि 1 9. आपलं उत्तर डायरेक्ट 9/2 असतं. बरोबर आहे. पण आता इथं हे याच्यासारखं आहे का? अजिबात नाही. इथं काय छेद समान आहे का? नाही, छेद समान नाहीये. म्हणून आपण कशा पद्धतीने करणार ते बघ. दोन्ही पद्धतीने सांगतो. आत्ता आपण जस्ट काय शिकलो, तिरकस गुणाकार. बरोबर आहे. मग आधी कोणत्या तरी दोन संख्या, दोन अपूर्णांक पकडून त्यांचा तिरकस गुणाकार कर. तो गुणाकार करून नंतर ती संख्या घे, तिसरा अपूर्णांक घे. बघ, मी आधी ह्या दोघांचा विचार करतो. तर यांच्यामध्ये बघ, ह्या दोघांमध्ये 6 दुने 12 अधिक 3 एक 3 छेद 6 त्रिक 18 अधिक 5/4 जसेच्या तसा घेतो, कारण आधी मी यांचं कार्यक्रम करून राहिलो. बरोबर आहे का? मग 12 आणि 3 किती? 15 छेद किती? 18 अधिक 5/4. याचं रूपांतर अपूर्णांकात झालं का? आता याचं, आता हा आला. छेद समान आहे का? नाही. मग परत प्रोसेस कर. 15 चोक 60 18 पंच 90 छेद 18 चोक 72 90 आणि 60 किती? 150 छेद किती? 72. बरोबर आहे का? कशाने भाग जाईल का? याला भाग जाईल का? किती? 2 ने जाईल. अजून 3 ने जाईल. 6 9 3 ने जाईल. अजून ठीक आहे, मग 3 ने देऊ. 3 5 15 0. बरोबर आहे. इथं 3 दुने 6 आणि 3 दुने 6 उरला 1. 3 चौक 12 50 24 म्हणजे परत काय होईल? 25 आणि 12. बरोबर आहे का? हे या पद्धतीने झालं. याला परत भाग दिला. हे समजलं का? समजलं ना? हा, या पद्धतीने उत्तर किती आलं? 25 12. आता हेच उदाहरण जर आपण लसावी काढून जर सोडवलं तर कशा पद्धतीने होईल ते आपण बघूया. बघ, हे उदाहरण मी परत एकदा लिहितो. 2/3 अधिक 1/6 अधिक 5/4 बरोबर किती? मग आता बघ, आता मी तिरकस गुणाकार न करता मी छेद समान करून घेतो. बरोबर आहे. छेद समान करायचा म्हणजे काय? यांचा छेदांचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा. लसावी म्हणजे काय? लिस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचा. बरोबर आहे का? म्हणजे काय? याच्यामधली सर्वात मोठी संख्या पकडायची 3 छेदांमध्ये, कारण छेद समान करायचा आहे ना, मग छेदांचा लसावी घ्यावा लागेल. मग छेद समान करायचा आहे तर छेदामध्ये लसावी कसा काढायचा हे सांगतोय. तर मोठी संख्या कोणती आहे? 6. बरोबर आहे. मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा आणि ह्या संख्या त्या पाड्यात येता का नाही एवढं बघायचं. क्लिअर आहे का? मग बघ, 6 एक 6. 3च्या पाड्यात 6 येतो का? हो. पण 4च्या पाड्यात 6 येतो का? नाही येत. मग चल पुढे. 6 दुने 12. 3च्या पाड्यात 12 येतो का? हो. 4च्या पाड्यात 12 येतो का? आपल्याला लसावी सापडला. किती सापडला? 12. बरोबर आहे का? म्हणजे काय? आता आपल्याला छेदाला काय करायचंय? 12 करायचं आहे. छेदाला 12 करायचं आहे. मग इथं 12 करायसाठी मला याला कशाने गुणावं लागेल? कशाने गुणावं लागेल? बघ, मी हे उदाहरण परत एकदा लिहितो. 2/3 अधिक 1/6 अधिक 5/4. मला या छेदाला काय करायचंय? 12 करायचं आहे. म्हणून मी याला कशाने गुणेल? 4 ने. याला 4 ने गुणलं म्हणून मला अंशालाही 4 ने गुणावं लागेल. याला 12 करण्यासाठी कशाने गुणावं लागेल? 2 ने. म्हणून यालाही 2 ने गुणावं लागेल. याला 12 करण्यासाठी, कारण छेदाला 12 करायचंय, मी याला कशाने गुणावं लागेल? 3 ने. म्हणून अंशालाही 3 ने. आता काय तयार झालं? 4 दुने 8 छेद 12 अधिक बे एक बे, इथं 6 दुने 12
अधिक 5 त्रिक 15 छेद 4 त्रिक 12. छेद समान झाले का? हो. छेद समान झाले मग आपण काय करतो? छेद एकदाच लिहितो 12. बरोबर आहे. आणि अंशांची काय करतो? बेरीज. 8 अधिक 2 अधिक 15 बरोबर काय झाले? 25 छेद 12. इथं पण काय आलं? 25 छेद 12. बरोबर आहे का? म्हणजे काय, मला तेच सांगायचं होतं की जर अपूर्णांक जर 2 आले, म्हणजे 2च जर अपूर्णांक आले तर ह्या पद्धतीने पटकन सुटतं. जर आणि जर अपूर्णांक 3 आले 4 आले तर याही पद्धतीने सुटतं, पण कॅल्क्युलेशन वाढतं. त्यापेक्षा आपण जर ह्या पद्धतीने केलं, लसावी घेऊन किंवा छेद समान करून, तर उदाहरण पटकन सुटतं. क्लिअर आहे का? याला आपण म्हणू या एक पद्धतीने आणि ही दुसऱ्या पद्धतीने. उदाहरण तर सेम आहे. इथपर्यंत काय अडचण? काय काय? 25 आणि 12 का? काही 8 आणि 12ला हा करू शकता. केलं तरी उत्तर तेच येणार आहे. केलं तरी उत्तर तेच येईल. पण जर कट केलं ना मग इथलं हे डिस्टर्ब होईल ना. छेद डिस्टर्ब होऊन जाईल. कुठं? इथं 8 आणि 12 छेद एकच घेतला. हा. नाही, काटछाट आपण बेरजेत नाही करत, काटछाट गुणाकारात करतो. नेहमी लक्षात ठेव. बेरजेत आधी बेरजेची क्रिया करून घ्यावी लागते. म्हणजे असं नाही होणार की 8 एका 8 आणि म्हणजे 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12 असं नाही होणार. हे कधी होईल? जेव्हा इथं मध्ये गुणाकार असते ना सर्वांना, तर तसं झालं असतं. आधी आपल्याला पूर्ण बेरीज करून मग काटावं लागतं. क्लिअर आहे? ठीक आहे. बघू आपण पुढचं उदाहरण. 3/4 अधिक 1/6 3/4 अधिक 1/6 वजा 2/3 बरोबर किती? तुम्ही दोन्ही पद्धतीने सोडू शकतात. एक तिरकस गुणाकारानेही आणि छेद समान करूनही कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता. बघ मग इथं उदाहरण मी लिहितो. 3/4 अधिक 1/6 वजा 2/3 आहे. बरोबर आहे. हा, तुम्ही सांगा कोणत्या पद्धतीने सोडवायचं? लसावी पद्धतीने. बघ इथं 4, 6 आणि 3 आहे. छेद समान करायचा आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 6. बरोबर आहे. मी 6चा पाडा म्हणेल. लसावी कसा काढायचा आपण लसावी चॅप्टर मध्ये शिकणारच आहोत, पण आता ही समजून घ्या. बरोबर आहे. तर 6 एक 6, 3च्या पाड्यात 6 येतो, पण 4च्या पाड्यात येतो का? नाही. मग पुन्हा 6 दुने 12, 3च्या पाड्यात 12 येतो, 4च्या पाड्यात 12 येतो. म्हणून आपल्याला लसावी काय मिळाला? पुन्हा 12 मिळाला. मग 12 करण्यासाठी मला याला कितीने गुणावं लागेल? 3ने. म्हणून वरतीही 3ने. याला 12 करण्यासाठी 6ला 12 करण्यासाठी मला 6ला कशाने गुणावं लागेल? 2ने. म्हणून वरतीही 2ने. जे आपण छेदाला करणार तेच आपण अंशाला करावं लागतं. आणि याला 4ने गुणावं लागेल, तर याला 4. बरोबर आहे. मग आता संख्या काय तयार झाली बघ. आता संख्या तयार झाली 3 त्रिक 9/12 अधिक 2/12 वजा 8/12. छेद समान झाला का? मग अंशांमध्ये जी जी क्रिया आहे ती करायची. मग इथं बघ 9 अधिक 2 वजा 8 आणि छेद सगळीकडे समान आहे म्हणून 12. बरोबर आहे. 9 2 किती? 11 आणि 11तून 8 गेले. 11 वजा 8 छेद 12 तुम्ही डायरेक्ट करू शकता. आणि 11तून 8 गेले किती? 3/12. बरोबर आहे का? आणि पुढे बघ
याला भाग जातो, 3 1 3 3 चौक 12 म्हणजे उत्तर किती आलं 1/4. ऑप्शन मध्ये जे उत्तर आपले 1/4 असेल ते उत्तर बरोबर. ठीक आहे, मग आपण पुढचं उदाहरण बघूया. सोडवा बरं पटकन. 3/6 अधिक, बघा हा प्रश्न आलेला आहे 1/2 अधिक 2/5. कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. ऑप्शन देतो याचे 14/30. ऑप्शन नंबर 2 2.3/5. 2.3/5. ऑप्शन नंबर 3 7/5 आणि ऑप्शन नंबर 4 नन ऑफ दीज, यांपैकी नाही. सोडा मग. कोणत्याही पद्धतीने सोडू शकता. तिरकस गुणाकार म्हटलं, तिरकस गुणाकाराने तुम्हाला लसावी घ्यायचा छेद समान करून त्याही पद्धतीने. आलं उत्तर? ऑप्शन मध्ये आहे का उत्तर तुमचं? हा, ऑप्शन नंबर 3 नंबर 7/5. बघू आपण उत्तर आहे का. संख्या काय 3/6 अधिक 1/2 अधिक 2/5. बरोबर आहे. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 6 आहे. बरोबर आहे का. 6 मोठी संख्या, मी 6चा पाडा म्हणणार आणि ह्या संख्यांच्या पाड्यामध्ये ती संख्या येते का नाही एवढंच चेक करणार. बघ 6 1 6, 2च्या पाड्यात 6 येईल पण 5च्या पाड्यात 6 येतो का नाही. मग 6 दुने 12, परत 12 येईल का 2च्या पाड्यात येईल 5च्या पाड्यात येईल का नाही. मग आपण जर असं पुढे गेलो तर किती येईल 6 5 30. 30 असं येईल का इथं दोघांमध्येही येईल. म्हणजे 30 6च्या पाड्यात आहे, 5च्याही पाड्यात आहे आणि 2च्याही पाड्यात आहे. म्हणजे दोन्ही भागही जाणार आहे त्याला. क्लिअर आहे का. मग बघ, मग मला छेदाला किती करायचे आहे 6 छेदाला 30 करायचे, म्हणून मी याला कसे निघून येईल 5 ने. 5 ने म्हणून वरतीही 5 ने, खाली 15 ने, तर वरती 15 ने, आणि इथं 6 ने, तर इथं 6. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे का. मग आता बघ 5 त्रिक 15/30 अधिक 15/30. 5 त्रिक 15/30, 15 1 15 30 अधिक 6 दुने 12 किती 30. बरोबर आहे. छेद समान झाला. छेद समान झाला म्हणून आपण अंशाची काय करणार आहे बेरीज, कारण मध्ये बेरचं चिन्ह आहे. हे 30, 15 15 30, 30 आणि 10 40, 40 आणि 2 42. याला परत भाग जाईल का तर हो. कशाने भाग जाईल. साइन 7
42 सहाने भाग जाईल बघ. 6 आणि 6 पंच 30 म्हणजे 7/5 आहे का ऑप्शन मध्ये? 7/5. बघ आता हेच उदाहरण जर तुम्हाला वाटलं की हे या पद्धतीने नाही सोडवता, आपल्याला तिरकस गुणाकाराने सोडवायचं तर तिरकस गुणाकारानेही सोडवता येतं. कोणाच्या मनात तो प्रश्न असेल तर तोही आपण घेऊ. 3/6 अधिक 1/2 अधिक 2/5 बरोबर किती? बघ आता एक लक्ष दे. आधी याचं घे. 3 दुने तिरकस गुणाकार, 3 दुने 6 अधिक 6 1 6 आणि छेदांचा एक गुणाकार 6 दुने 12. हा 2/5 याला अजून आपण हात लावणार नाही. आधी हे करू. 6 6 12/12 अधिक 2/5. आपण 12ला 12 डायरेक्ट कटही करू शकतो. उरेल फक्त एक. त्याही पद्धतीने करता येईल. तसं करू का? का असंच राहून देऊ? असंच राहून देऊ. ठीक आहे मग. आता बघ हे झालं का? मग इथं बघ. हे सर्व अपूर्णांकात मिळाले परत. 12×5 = 60 अधिक 12 दुने 24 आणि 12×5 = 60. उत्तर किती आलं? 60 आणि 2 किती? 84 छेद किती? 60. मग 12ने जर भाग घेतला तर 12×7 = 84 आणि 12×5 = 60. उत्तर किती येईल? 7/5. दिस इज एक्झॅक्ट सेम. क्लिअर आहे का? ह्याही पद्धतीने आणि तुम्ही जर इथं जर समजा इथं जर 12ने 12ला भागला असतं तर इथं कसं आलं असतं? 12ने 12ला भागलं म्हणजे इथं फक्त 1/2/5 उरलं असतं. 1 अधिक 2/5. परत तिरकस गुणाकार करून 5×1 = 5 आणि 5×2 = 7/5. हे आपण इथून डायरेक्ट हे उत्तर दिलं असतं. बरोबर आहे का? कारण 5×1 = 5, 5×2 = 7, 7/5. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? या पुढचं उदाहरण 3.1/7 3.1/2 अधिक 5/6 लिहून देतो. हा सुद्धा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. 3.1/2 अधिक 5/6 अधिक 1/3 बरोबर किती? करा सॉल्व. त्याचा ऑप्शन देतो. ऑप्शन नंबर 1 3/17. ऑप्शन नंबर 2 14/27. ऑप्शन नंबर 3 29/6 आणि ऑप्शन नंबर 4 113/24. थोडीशी मिस्टेक झाली बरं का इथं. इथं आहे ना 3.1/2 अधिक 5/6 अधिक 3/8 आहे. बरोबर किती? 3/17, 14/27, 29/6 आणि 113/24. हा आता बरोबर आहे.
आलं उत्तर? ऑप्शन मध्ये आहे तुमचं उत्तर. ठीक आहे, बघू आपण. आलं का उत्तर? आलं? ठीक आहे, बघा इकडे. इथं जर बघितलं तर इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, बरोबर आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण आधी काय करू? अपूर्णांकात रूपांतर करू, बरोबर आहे का? मग इथं 3 दुने 6, 6 आणि 1 7, म्हणजे याचं उत्तर काय होईल? 7/2 अधिक 5/6 अधिक 3/8, बरोबर आहे. मग कोणत्या पद्धतीने सोडवायचं? लसावी. बघा आता इथं 6 आहे, इथं 6, 8 आणि 2. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 8 आहे. मग 8चा पाडा म्हणतो मी, 8 एक 8. 8 2च्या पाड्यात येतो, पण 6च्या पाड्यात येतो का? नाही. पुढे जाऊ. 8 दुने 16. 2च्या पाड्यात 16 येईल, पण 6 ने 16ला भाग जाईल का? नाही जाणार, पूर्ण भाग. मग 8 त्रिक 24, 6 त्रिक 18, 6 चोक 24 आणि 2 नेही 24 ला पूर्ण भाग जाईल. म्हणजे आपल्याला छेद किती करावं लागेल? 24, बरोबर आहे का? मग याला 24 करण्यासाठी मला वरती कशाने बनावं लागेल? इथं कशाने बनावं लागेल? 12ने, म्हणून वरती ही 12. इथं 6 त्रिक 18, 6 चोक 24 म्हणून इथंही, आणि इथं 8 त्रिक 24 म्हणून वरती ही 3 ने गुणावं लागेल, बरोबर आहे का? मग आता काय झाली संख्या तयार? 12 साते 84/24 अधिक 5 चोक 20/24 अधिक 9/24. आता हे प्रत्येक वेळा 24 लिहायची गरज नाही, कारण इथंच आपल्याला कळतं की हे सर्वांचं 24च होणार आहे. त्याच्याऐवजी एक 24 लिहिला तरी चालेल, बरोबर आहे. मग आपण काय करणार? यांची बेरीज 24 अधिक 20 अधिक 9/24, बरोबर आहे. अरे 24, ओके. मग बघ, 84 आणि 20 किती? 104. 104 आणि 9 किती? 113. 113/24 हा एक ऑप्शन बघ, ऑप्शन नंबर 4, जसेच्या तसा आहे. समजतंय? तिरकस गुणाकारने हे उत्तर येईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. जायचं पुढे. ठीक. बघा, जसं आपण यांचं बेरीज आणि वजाबाकी बघितलं, तसंच यांचा गुणाकारही आपण आता बघणार आहोत. मग इथल्या पुढचं हेडिंग द्या, अपूर्णांकांचा गुणाकार. हा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय होता? ओके. एक्स स्क्वेअर अधिक 1/x² बरोबर 7. तर x अधिक 1/x बरोबर किती? बरोबर आहे. बघ, हे ना अल्जेब्रा मध्ये येतं, आणि ह्या अल्जेब्राचं याच्यामध्ये ना आपल्याला एक ट्रिक असतात त्याच्यामध्ये. याचं उत्तर आय थिंक 9 दिलेलं असेल. 9. हे कसं घ्यायचं, कसं सोडवायचं, याचं मी एक प्रॉपर हे घेतो, काय घेतो? लेक्चर घेतो. ओके, जसं आपलं बेसिक झालं ना, तर मी हे अल्जेब्राचं, हे कसं असतं तुला सांगतो मी. बघ, x अधिक 1/x जर एखादी संख्या असेल, तर त्याचं x² अधिक 1/x² हे कसं करायचं? त्याच्यामध्ये फक्त +2 ऍड करायचे असतात. क्लिअर आहे? पण हे कसं होईल हे मी तुम्हाला त्या टायमाला सांगेल. बघ, आता मग याच्यावरूनच आपल्याला x³ अधिक x³ बरोबर काय, हे असंही विचारतात, आणि याच्यावरूनच आपल्याला x⁴ अधिक 1/x⁴ बरोबर किती, याही पद्धतीने विचारतात. कधी कधी हे देतात, हे विचारतात. आता तुला काय झालं? हे दिलंय आणि हे विचारलंय, बरोबर आहे का? काहीच काळजी करू नको. जसं आपलं बेसिक संपेल तर मी पहिले हेच घेणार आहे. क्लिअर आहे? अल्जेब्रा आहे याच्यात. क्लिअर आहे? काही अडचण नाही.
हा, आपण काय म्हणतोय? अपूर्णांकांचा गुणाकार. बघ, जसं आपण अपूर्णांकांची वजाबाकी आणि बेरीज शिकलो, तर त्यामध्ये थोडासा अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीच्या वेगळं काय आहे? गुणाकार आहे. बरोबर आहे का? समजा मी पहिलं उदाहरण घेतो, 12/4 गुणिले 8/30. 8/30. बघ, या उदाहरणांमध्ये आपण काय करत असतो? जर इथं प्लस असतं, बेरीज असते, तर आपण काय केलं असतं? तिरकस गुणाकार केला असता किंवा छेद समान केला असता. पण गुणाकारामध्ये ना तसा लोचा नाही. गुणाकारामध्ये तसं टेन्शन नाहीये. काय, सरळ सरळ गुणाकार करतो. काय कर, सरळ सरळ कर. 12/8 = 96 आणि 3 चोक 12 म्हणजेच किती? 120. आणि इथं बघितलं तर 12 आणि 12 आणि 96 आहे का पाण्यात? 12/8 = 96 आणि परत उत्तर किती आलं? 2 चोक 8 आणि 2 पंच 10. किती आलं? 4/5. बरोबर आहे का? म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर गुणाकारामध्ये समोरासमोर अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी काय होतो? गुणाकार होतो. बरोबर आहे का? पण हे असे करण्याआधी आपल्याला काहीतरी इलिमिनेट पण करता येतं. म्हणजे कसं? म्हणजे आपण छेदाने अंशाला किंवा अंशाने छेदाला आपण कट करू शकतो. म्हणजेच काय? बघा, आता हेच उदाहरण मी परत लिहितो. 12/4 गुणिले 8/30. बरोबर आहे का? म्हणजे काय रे? हा 4 ह्या 12लाही भागू शकतो आणि हा 4 ह्या 8लाही भागू शकतो. सेम 30ने 15ला, 30ने 12लाही भागू शकतो किंवा 12ने 30लाही भागू शकतो, कोणत्याही पद्धतीने. म्हणजे असा गुणाकार करण्यापेक्षा आपण काय करू? ह्या संख्या कमी करून त्यांचा गुणाकार करू शकतो. म्हणजे कसं? बघ, इथं बघ, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. ओके. आणि इथं 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 आणि 6 पंच 30. राहिलं काय? 2 × 2, 2 × 2 आणि इथं काहीच नाहीये म्हणजे 1 आहे. 1 म्हणजे काहीच नाही. 1 गुणिले इकडे काय उरला? 5. म्हणजेच 2 × 2 = 4 आणि उरला किती? 5. हे आणि हे कसं आहे? समान. म्हणून आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो, पण हे कॅल्क्युलेशन थोडं मोठं जातं. त्यामुळे काय करायचं? ह्या संख्या इथंच्या इथं कमी होत असेल तर त्या पद्धतीने बघायचं. तुम्ही असं केलं असतं, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12. बरोबर आहे. आणि इथं बघितलं असतं कशाने भाग जातो? 4 × 2 = 8. 4 ने भाग जाईल का नाही? 4 ने भाग नाही जाणार. तर इथं 2 चोक 8 आणि इथं किती आले असते? 15. बरोबर आहे. मग इथं परत 3 × 1 = 3, 3 5 = 15. इकडं काहीच नाही उरलं, 1 1 उरला. इथं काय उरलं? फक्त 4 आणि 5. म्हणजेच काय? 4/5. तुम्ही कशाही पद्धतीने सोडवलं असतं. एकच काय, की अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला क्रॉस मध्येही डिवाइड करता येतं आणि असंही डिवाइड करता येतं. समजतंय का? समजलं? त्यामुळं हे फार सोपं जातं आपल्याला. अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार सोपं जातं. क्लिअर आहे? त्यामुळे डायरेक्ट गुणाकार भागाकार न करता आपण काय करायचे? संख्या कमी करायची. मग मी तसंच सेम त्या पद्धतीने दुसरं उदाहरण घेतो. इकडे लिहितो, 2/5 गुणिले 25/20 गुणिले 8/5 बरोबर किती? सोडा बरं. आलं उत्तर? 2/5 गुणिले
25/20 गुणिले 8/5. बघ, गुणाकारामध्ये काय होतं, सरळ सरळ अंशाचा अंशाशी गुणाकार आणि छेदाचा छेदाशी गुणाकार होतो. पण आपण तसं न करता आपण काय करू, संख्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे का? म्हणजे काय, हा 5 इथं छेदाला आहे, तर हा 5 यांना सर्वांना डिवाइड करतोय, 20 या सर्वांना डिवाइड करतोय आणि 5 सुद्धा हे सर्वांना डिवाइड करू शकतो. क्लिअर आहे? मग आपण बघू 5 ने कशा कशाला भाग जातो का. इथं बघ, 5 एक 5 आणि 5 5 25. बरोबर आहे? आणि हा 5 ह्या अंशाच्या 5ला कॅन्सल करेल. बरोबर आहे? इथं बघ 2 आणि 20 आहे. इथं बे एक बे आणि बे 10 20. इकडे काहीच उरलं नाही, इकडे फक्त छेदाला 10 आहे. इथं जर व्यवस्थित बघितलं तर परत बे चोक 8 बे पंच 10, म्हणजे फायनल उत्तर किती आलं, 4/5. कारण काहीच शिल्लक नाही राहिलं, फक्त इकडे अंशाला 4, इकडे छेदाला 5. 4/5 आलं का बरोबर? गुड. तुमचं आलं? हे सोडवा बरं. नेहमी लक्षात ठेवायचं की जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला तर त्याचं पहिले रूपांतर अपूर्णांकात करायचं. आणि अपूर्णांकात कसं करायचं आपल्याला माहिती आहे, यांचा गुणाकार आणि त्याची बेरीज. किती? 302. एवढंच येतं का फक्त 302? छेदाला वगैरे काही नाही का? 3/2 आहे का? 3/2 असं. ओके, मी ऐकलं 302. हे सोडव. चोवीस गुणिले 2.1/8. बर, याचं उत्तर काय आलं? 3 दुने 6, 6 आणि 1 7. 7 किती? 3 गुणिले 9/14. बरोबर आहे? आता इथं जर बघितलं तर 7 एक 7, 7 दुने 14 आणि इथं 3 एक 3, 3 त्रिक 9. इकडं 1/1 आहे म्हणजे काहीच नाही उरला. इकडं काय उरला, फक्त 3/2. दिस इज द राईट आन्सर. क्लिअर आहे? हे उत्तर आलं का बरोबर? किती आहे? 51. ठीक आहे, आपण चेक करू. बघ, 24 गुणिले जसे तसा 8 दुने 16, 16 आणि 1 17 किती? 8. बरोबर आहे? मग इथं बघ, हा छेदाला आहे आणि हा 24 आहे. इथं काही नाही म्हणजे छेदाला किती आहे? 1 आहे. हे तर कळतं. मग इथं बघ, 8 एक 8, 8 त्रिक 24 आणि 17 गुणिले 3, 17 त्रिक 51. दिस इज द राईट आन्सर. कारण छेदाला काहीच नाही, छेदाला 1 आहे. छेदाला 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. म्हणजे उत्तर किती आलं त्याचं? 51. पुढचं उदाहरण बघूया आपण. 3 गुणिले 1/2 गुणिले 4/3. आलं उत्तर? ओके, बर. इथं बघ, 3 ला 3 काय झाले? कॅन्सल झाले. बे एक बे, बे दुने 4, उरला काय? फक्त 2. दिस इज द राईट आन्सर.
आलं का सर्वांचं 2? आलं? समजलं सर्वांना? सोपं होतं, काय अडचण नाही. ठीक आहे, आपण पुढचं बघू, दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. नाव द्या, दशांश अपूर्णांकात लिहा असं म्हणा काहीतरी. दशांश अपूर्णांकात लिहा. बघ, यासारखे खूप प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पहिला प्रश्न दिलाय 4/5 आणि याचं रूपांतर तुम्हाला कशात करायचंय? दशांश अपूर्णांकात. हा काय आहे? व्यवहारी अपूर्णांक आहे, अपूर्णांक आहे. याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करायचंय. मी आधी सांगितलं होतं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं म्हणजे काय आलं पाहिजे? त्याच्यात दशांश चिन्ह आलं पाहिजे. बरोबर आहे का? मग बघ इकडं कसं करायचं. याचा अर्थ काय आहे की 4ला कशाने भागतोय आपण? 5ने. बरोबर आहे का? मग 5 एक 5, 5च्या पाड्यात 4 आहे का रे? नाहीये. म्हणून आपण कशाचा भाग देणार आहे? शून्याचा. म्हणजे 0, बरोबर आहे का? 5 0 0 वजा 4. आता वरतून काय घेतला? 0, म्हणून इथं काय झाला? पॉइंट. आणि इथं 5 8 40, 40 मधून 40 गेले 0. बरोबर आहे का? म्हणजे याचं रूपांतर कसं झालं? 0.8. हे झालं दशांश अपूर्णांकात रूपांतर. क्लिअर आहे का? मग हे आपण प्रत्येक वेळा असं लिहिणार आहे का? हे असं प्रत्येक वेळा लिहिणार आहे का? असं नाही. पण आपण काय करणार? इथंच करणार आपण काय? बघ, 4/5 आहे, आपल्याला याला भागायचं आहे. 4/5 आहे, आपल्याला भागायचं आहे, म्हणून आपण काय करणार? 5 एक 5, 5ला कशाने भाग देणार? पहिले शून्याने. बरोबर आहे, शून्याने भाग दिला, पॉईंट झाला. आता किती झाले? 40 झाले. आणि 5 8 40. आणि दिस इज द राईट आन्सर. हे आपण समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे लिहून दिलं. बरोबर आहे, पण आपण नेहमी भागाकार ह्याच पद्धतीने करतो ना. हे 5च्या पोरासारखं नाही करत, आपण असंच करतो. मग भाग जाणार आहे का? नाही जाणार, म्हणून शून्याचा भाग दिला, पॉईंट, मग इथं झाले. आणि मग 8 5 40 या पद्धतीने. क्लिअर आहे का? मग याचं रूपांतर केलं म्हणजेच काय? दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलं. क्लिअर आहे का? हे झालं याचं उत्तर. समजतंय का? समजतंय? मग मला तुम्ही याचं रूपांतर करून दाखवा. 3/2 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजेच काय? खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागायचं, उत्तर पॉइंट मध्ये आणायचं, संपला विषय. ठीक आहे, 3/2 उत्तर किती आलं? किती आलं तुमचं मागे शेवटी? किती आलं उत्तर याच? 3/2च 0. किती? 15. ठीक, बघ एक लक्ष द्या. याचा अर्थ काय आहे? 3ला आपण 2ने भागतोय, बरोबर आहे का? मग इथं बघ, बे एक 2च्या म्हणजे 3ला भाग जाईल ना 2ने, म्हणजे बे एक
बे उरला किती, तीनातून 2 गेले किती, 1. बरोबर आहे का? मग आता 1 झाला म्हणून इथं पॉईंट दिला, आता किती झाले, 0. बरोबर आहे का? मग आता बे पंच 10 म्हणजे किती झाले, 0 0. मग उत्तर किती आलं, 1.5. क्लिअर आहे का, समजलं? मग आता हे आपण प्रत्येक वेळा असं करणार आहे का, तर आपण असं नाही करणार. आपण कसं करणार, आपण डायरेक्ट भाग देणार. डायरेक्ट म्हणजे कसं, इथं बघ 3/2 आहे ना, तर बघ बे एक बे उरला किती, 1. पॉइंट दिला, त्या एक जो उरला 1 होता त्याचे किती झाले, 10 झाले. आणि बे पंच 10 म्हणजे उत्तर किती, 1.5. बरोबर आहे. सेम 4/3. मग परत 4/3 आहे, तर 3 1 3 उरला किती, 1. पॉइंट दिला, 0 झाले म्हणजे किती झाले, 10 झाले. 3 त्रिक 9, परत 1 उरला, 10 झाले. परत 3 त्रिक 9. हे काय संपणार नाही, हा 3 3 कंटिन्यू चालत राहील. त्याच्यामुळं आपण तो फक्त 2 घरापर्यंत लिहायचा. बरोबर आहे. सेम आता इथं 11/5. 11/5 आहे, म्हणजेच 11ला कशाने भागतोय आपण, 5 ने. मग इथं बघ 5 1 5, 5 दुने 10, उरला किती, 1. 1 उरला, मी पॉइंट दिल्यामुळं तर एकाचं 0 वाढला, किती झाले, 10 झाले. आणि बे पंच 10 म्हणजेच काय, 2.5. आणि इथं पण दिसतं की 11.5ला 5 ने भागितलं तर 2.5. बरोबर आहे. 5 दुने 10, सॉरी सॉरी सॉरी, 5 दुने 10, 2.2. 2.2 2.2 अगदी बरोबर. क्लिअर आहे. इथं बघ 14/12. मग इथं बघ 12 1 12, उरले किती, 2. 2 उरले, मी इथं पॉइंट दिला त्यामुळे त्या उरलेल्या 2 वर 0 चढला. बरोबर आहे. मग परत 12 1 12, कारण 12 दोन्ही 24चा भाग देऊ शकत नाही. आता उरले किती, 8. आता उरले 8, मग याचे 0 दिला, किती झाले, 80 झाले. 12 पंच 60, 12 12 72, 72 उरले किती, परत 8. म्हणजे हा 6 6 6 होणारच आहे. आपण फक्त इथपर्यंत सोडवायचं, 2 घरापर्यंत दशांश चिन्हाच्या 1.16. बरोबर आहे का? मग त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा प्रश्न देतो मी, 5वा आहे ना, 6वा. 5/10 7, 5/100 8वा. दिसतंय का कॅमेऱ्यात, दिसतंय, नको लिहायला पण इथं 245. बघा खाली जर 10 100 1000 म्हणजे शून्य बाबतीत जर संख्या असेल, तर तेव्हा आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर काढणं, दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं फार सोपं जातं. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? बघ इथं जर बघितलं तुम्ही तर बघ 5 1 5 आणि 5 दुने 10, उत्तर काय झालं, 1/2. बरोबर आहे का? 1/2 झाला. मग ह्या परत 2 ने 1 ला भागतोय, आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर काढायचंय ना, हे अपूर्णांकात आलंय. मग परत बे 0 0 किती झाले, 10 झाले. आणि बे पंच 10 म्हणजे उत्तर किती आलं, 0.5. बरोबर आहे का?
0.5 आलं. पण मी काय म्हणतो की हे जर उत्तर 0.5च येणार असेल आणि जर खाली 10, 100, 1000 ह्या पद्धतीने जर प्रश्न असतील तर काय होतं, याचं उत्तर किती आलं होतं आपलं 0.5. बरोबर आहे का? अशा टायमाला काय करायचं, जी संख्या आहे ना ती संख्या जशीच्या तशी द्यायची. खाली किती शून्य आहे? एक शून्य आहे, म्हणून एका घरानंतर डावीकडं एक शून्य द्यायचं, एक पॉइंट द्यायचा. या पद्धतीने समजतंय का? हेच आपलं उत्तर आपण या पद्धतीने सोडवलं होतं तेव्हा 0.5च उत्तर आलं. पण जर खाली शून्य आले तर ह्या पद्धतीने उदाहरण आपण म्हणजे 10, 100, 1000, 1,00,000 ह्या पद्धतीने जर आलं तर आपण डायरेक्ट उदाहरण सोडू शकतो. फक्त खालचे शून्य काउंट करायचे आणि अंशामध्ये तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. बरोबर आहे का? मग इथं बघ, मला मी संख्या जशी तशी लिहिली 5, खाली शून्य किती आहे? 2. मला 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचंय. इथं एकच घर आहे. आता एक शून्य दिलं, किती घर झाले? 2. मग 2 घरानंतर मी दशांश चिन्ह दिलं, पुढं काहीच नाही म्हणून परत एक शून्य वाढवलं. म्हणजेच काय? 0.05. फार सोपं आहे हे. क्लिअर आहे? इथं 245 आहे. मी 245 जशीच्या तशी लिहिली. मला याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करायचंय, म्हणजे मला आता दशांश चिन्ह ठेवायचे. मी खाली बघील किती शून्य आहे? 2 शून्य आहे, म्हणून मी 2 घरानंतर दशांश चिन्ह देईल. 1, 2. उत्तर किती आलं? 2.45. बरोबर. सेम 454/10 आहे, तर 454 मी जसेच्या तसे लिहिले. एका घरानंतर इथं खाली शून्य किती आहे? एक शून्य आहे, म्हणून मी एका घरानंतर दशांश चिन्ह देईल. 45.4. दिस इज माय राईट आन्सर. क्लिअर आहे का? समजलं का? आता मी हेच उदाहरण घेतो तुम्हाला. 454/1000 याचं उत्तर कसं येईल सांगा बरं. कसं उत्तर येईल? बघ, संख्या काय आहे? 454 मी जशीच्या तशी देईल. बरोबर आहे? हा. किती शून्य आहे? 3 शून्य, म्हणजे मला दशांश चिन्ह किती घरानंतर द्यायचंय? 3. मग इथं बघ, 1, 2 आणि 3. 3 घरानंतर मी दशांश चिन्ह दिलं, पुढं काही नाही म्हणून एक शून्य दिलं. म्हणजे माझं फायनल आन्सर काय आलं? 0.454. राहील का लक्षात? समजलंय का? काही अडचण इथपर्यंत? ठीक आहे. ठीक आहे. बघा मग, आपण ज्या प्रकारे अपूर्णांकांचा गुणाकार बघितला, ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकांचा गुणाकार बघितला, त्याच पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकांचाही गुणाकार बघणार आहोत. काय बघणार आहोत? दशांश अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजेच काय? आता हे इथं किती आहे? 2.2. 2.2 गुणिले 3.2 गुणिले 10 गुणिले 1.5. हे जर असं आलं तर सोडवायचं कसं? म्हणजेच काय? दशांश अपूर्णांकांचा आपण काय बघणार आहोत? गुणाकार बघणार आहोत. त्या पुढचं हेडिंग दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. ठीक आहे. सोडवलं कोणी?
आलं उत्तर कोणाचं? नाही आलं, ठीक. बघ, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार येण्याआधी आपल्याला गुणाकार येणं गरजेचं आहे. गुणाकार सर्वांनाच येतोय, बरोबर आहे का? फक्त प्रॉब्लेम काय होतो, जर दशांश चिन्ह आले तर आपलं काय होतं, कन्फ्युजन सुरू होतं, बरोबर का यार? हेच जर मी तुम्हाला असं दिलं असतं, हेच उदाहरण जर मी तुम्हाला 32 × 4 × 5 जर असं केलं तर तुम्ही 1 मिनिट लावला असतं पण उत्तर काढलं असतं. पण प्रॉब्लेम काय झाला, इथं पॉइंट आला, इथं पॉइंट आला आणि इथं 0.05 आला, इथं पॉइंट आला, म्हणून काय झालं, आपलं कन्फ्युजन चालू झालं किंवा आपण घाबरलो, बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण याला घाबरायचं नाही. नेहमी लक्षात ठेवा, दशांश अपूर्णांकांचं गुणाकार असो जर आला तर असं समजायचं ना की इथं दशांश चिन्ह नाहीच. काय समजायचं, दशांश चिन्ह नाहीये. दशांश चिन्ह नाहीये समजायचं. दशांश चिन्ह नसतं तर काय संख्या झाली असती, 32, इथं काय 4, इथं काय 5. असं समजून जा की इथं दशांश चिन्ह नाहीच आहे. आता कर गुणाकार. क्लिअर आहे का? मग आता आपण गुणाकार करू शकतो. 32 × 4 × 5 = 20, 32 × 2 = 64, उत्तर आलं 640. उत्तर किती आलं, 640. उत्तर 640 आहे का आपलं? अजिबात नाही. आपण काय केलं, आपल्या सोयीसाठी उत्तर काढून घेतलं, दशांश चिन्ह नाहीये असं लक्षात घेतलं. आता मात्र आपल्याला दशांश चिन्ह परत देणे, बरोबर आहे का? दशांश चिन्ह परत द्यायचे. एकूण दशांश चिन्ह किती आहे तेवढे मोज आणि ठेवून दे. बघ, एकूण दशांश चिन्ह किती, 1 2, 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे, इथं 1 घरानंतर, इथं 1 घरानंतर, म्हणजे टोटल किती घरानंतर दशांश चिन्ह आहे तेवढं मोज. 1 2 3 आणि 4, किती घरानंतर दशांश चिन्ह आहे, 4 घरानंतर चिन्ह आहे, 4 घरानंतर आहे, म्हणून मला किती घरानंतर दशांश चिन्ह आपल्या उत्तरात देणं आहे, 4. मग इथं बघ, 1 2 3 4 दशांश चिन्ह पुढं काहीच नाही म्हणून 0, अँड धिस इज द राईट आन्सर. सोपं आहे की नाही? दशांश चिन्ह आलं की टेन्शन घ्यायचं नाही, सरळ आपला गुणाकार करायचा आणि नंतर दशांश चिन्हाचा विचार करायचा. क्लिअर आहे? राहील लक्षात? गुड. मग आता मला माहिती की तुम्ही सर्वजण याचे उत्तर बरोबर द्या. बघा, काही उदाहरण तुम्हाला आलेलं आहे. ठीक, याचं उत्तर आलं? याचं उत्तर आलं सर्वांचं? याचं उत्तर आलं का? याचं उत्तर आलं. बघ, आपण काय करायचं, असं समजायचं की इथं दशांश चिन्ह नाहीच आहे, बरोबर? दशांश चिन्ह नाहीये म्हणजे मी काय म्हणतो, 12 × 43 × 55, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? मग गुणाकार कर. 12 त्रिक, अरे 12 त्रिक 36, 6 चला आले 3, 12 चोक 48, 48 आणि 3, 48 आणि 3 51,
गुणिले ह्या 55ला मी 5 गुणिले 11 लिहितो, कारण आपल्याला 11ची ट्रिक माहिती, 5ची पण ट्रिक माहिती. बरोबर आहे. आपण काय करतो, याच्या काय करतो, निम्मे करतो. बरोबर आहे का? 516 आहे ना. 516ला जेव्हा आपण 5ने गुणतो तेव्हा कसं करतो आपण, निम्मे करतो. 5 दुने, 2 दुने 4, 5 आणि 8 आणि एक शून्य ठेवतो. आलं उत्तर. आणि याला गुणिले काय करतो, 11 आहे, इथं 11. मग त्याला परत कसं करतो आपण, ही संख्या जशाच्या तशी 0, 8, 8 आणि 5 13, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि ही संख्या जशीच्या तशी. आणि हे आलं आपलं उत्तर. पण हे आता उत्तर असं नाहीये. आता आपल्याला काय करावं लागेल, दशांश चिन्ह द्यावं लागेल. एक घरानंतर इथं, एक घरानंतर इथं. मग टोटल 1 2 3 आणि 4. 4 घरानंतर दशांश चिन्ह आपल्याला देणं आहे. 1 2 3 आणि 4. म्हणजे उत्तर किती आलं, 2.8380. आलं की सर्वांचं? बरोबर आहे का? हा, नाही कोणाच चुकलं, माझं चुकलं, तुम चुकलं? उत्तर किती आहे तुझं? हे बरोबर आहे ना? हा, मग माझं बरोबर आहे. व्यवस्थित गुणाकार कर म्हणजे उत्तर येईल. आता इथं बघ, 2 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 0.5. मी इथं एकाच ठिकाणी दशांश चिन्ह आहे. मी असं म्हणून तिथं दशांश चिन्ह नाहीचे. म्हणजे काय संख्या, 2 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 5. 3 दुने 6, 6 पंच 30 गुणिले 11 आणि 11 त्रिक 33. म्हणजे उत्तर किती आलं, 330. आता आपण कशाचा विचार करणार आहे, दशांश चिन्हाचा. पूर्ण याच्यात एकाच ठिकाणी दशांश चिन्ह आहे, ते पण किती घरानंतर आहे, एकाच. म्हणजे एकाच घरानंतर दशांश चिन्ह दिलं तर उत्तर 33.0. म्हणजेच काय, 33. कारण पॉइंट नंतर शून्य आले तर तो दिला काय, नाही दिला काय, सारखंच. बरोबर आहे का? इथं दिसत नाही, तर इथं दिसत नाहीये, तर मी हे इथं लिहितो की यांचा गुणाकार होतो 30 गुणिले 11 बरोबर 330. आणि इथं एका घरानंतर दशांश चिन्ह आहे, तर ते पॉइंट बरोबर उत्तर इथं 33. म्हणजे पॉइंट नंतर शून्य आहे, तो लिहिला काय नाही लिहिला काय सारखंच. ओके. दशांश चिन्ह राहील लक्षात, गुणाकार. खूप वेळा प्रश्नपत्रिकेत प्रश्न येतो आणि तिथं दशांश चिन्ह आलं म्हणून आपल्याला टेन्शन येतं, असं वाटतं यार कसं काय सोडवायचं. पण त्याच्यामुळं असं समजायचं दशांश चिन्ह नाहीचे, एकदा पूर्ण गुणाकार करून घ्यायचा आणि जितके काही दशांश चिन्ह आहे ते एक खटी देऊन टाकायची. क्लिअर आहे? ठीक आहे. मग हे याचं उदाहरण हे तुम्ही होमवर्कला सोडवा, हा प्रश्न. इथं बघा खाली, 2 गुणिले 16 गुणिले 11 असा याचा अर्थ झाला. बरोबर आहे का? 16 दुने 32, 32 गुणिले 11, 32 गुणिले 11. ही संख्या जशीच्या तशी, यांची बेरीज आणि ही संख्या जशी, किती आलं, 352. किती घरानंतर दशांश चिन्ह आहे, 1 2 3 आणि 4 घरानंतर दशांश चिन्ह आहे, 1 2 3. 4 घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे पॉइंट आणि नंतर शून्य. आणि दिस इज द राईट आन्सर. हे तुम्ही होमवर्कला सोडवा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा आणि सोडवा. ठीक आहे. ओके, राहील लक्षात सर्वांच्या? बघ, काही घाबरायचं, काहीच टेन्शनच घ्यायचं नाही. आपण आता काय काय बघितलं, आपण जस्ट ओव्हरलुक करू. बघ, सुरुवातीला आपण अपूर्णांक बघितले, अंश आणि छेदाच्या रूपात लिहायचं, म्हणजेच त्याला काय म्हणतो, अपूर्णांक.
जे वरती असतं तो अंश, जो खालती असतो तो छेद. बरोबर आहे. आणि याला म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक, आणि ह्या पद्धतीला आपण म्हणतो दशांश अपूर्णांक. बरोबर आहे, कारण दशांश चिन्ह येतं त्यामध्ये. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की दशांश अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करणं. बरोबर आहे, ते ह्या पद्धतीने आपण बघितलं होतं. क्लिअर आहे. आणि नंतर याचंच रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं, तरी फक्त यांचा गुणाकार करायचा आणि यांची काय करायची बेरीज. 3 दुने 6 आणि 1 7/2. आणि याचं रूपांतर जर करायचं असेल या पद्धतीने, तर बेत्रिक 6 भागाकार इथं लिहितो, किती उरले 1 उरला आणि छेद 2 जसेच्या तसं. म्हणजे तुम्हाला याचं रूपांतर करता आलं पाहिजे आणि याचं रूपांतर याच्यातही करता आलं पाहिजे. क्लिअर आहे. या पद्धतीने यानंतर यानंतर आपण बघितलं होतं काय, लहान मोठा. जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद समान आहे, अपूर्णांक मोठा, अंश मोठा तर अपूर्णांक मोठा. आणि त्याच पद्धतीने जर अंश समान, तर इथं मात्र उलट असतं की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान असतो, आणि ज्याचा अंश ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं होतं की अपूर्णांकांची आपण बेरीज आणि वजाबाकी बघितली होती. इथं बघितलं होतं अपूर्णांकांची बेरीज, पण याच्यामध्ये काय होतं, छेद कसा होता, समान होता. सर्वीकडे छेद कसे आहे, समान आहे. जर ह्या पद्धतीने आलं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आधी आपण अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपण आधी अपूर्णांकात करून घ्यायचं, आणि नंतर त्यांची बेरीज वजाबाकी काय दिलं असेल ते करायचं, उत्तर येतं. बरोबर. हा झाला पुढचा प्रकार. त्यानंतर आपण बघितलं होतं की पण जर छेद समान नसतील तर, छेद समान नसतील तर आपण सर्वात महत्वाचं पहिलं हे उदाहरण बघितलं होतं. जर छेद समान नसतील, इथं 4 आहे 6 आहे, छेद समान नाहीये, आपण काय केलं होतं, तिरकस गुणाकार. दोन अपूर्णांक आले तर 3 संख्या असेल तर आपण तेही बघितलं. 2 संख्या आल्या तर आपण तिरकस गुणाकार करतो. तिरकस गुणाकारामध्ये याने याला गुणतो, याने याला गुणतो, आणि नंतर छेदांचाही गुणाकार करतो या पद्धतीने. आणि जी काही क्रिया असेल त्यानुसार आपण उत्तर देतो. बरोबर आहे का. हे झालं होतं. नंतर याला आपण लसावी पद्धतीने सोडू शकतो. क्लिअर आहे. याच्यानंतर आपण पुढे गेलो होतो 3 अपूर्णांकांमध्ये. 3 अपूर्णांकांमध्ये इथं 3 6 आपण दोन्ही पद्धतीने बघितलं. एक छेद समान करूनही म्हणजे लसावी पद्धतीने आणि तिरकस गुणाकार पद्धतीनेही बघितलं. बरोबर आहे. हा. त्यानंतर आपण त्याचेच काही उदाहरणं घेतले. ओके. नंतर आपण हे पण लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण हे याचं पूर्ण पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्वाचं बघितलं होतं की अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकारमध्ये जसं बेरीजमध्ये वरच्या वरच्याची बेरीज त्यांना छेद समान असावं लागतो, तसं गुणाकारामध्ये तशी तशी काही भानगड नकोय. त्यांचा सरळ सरळ गुणाकार होतो. बरोबर आहे. सरळ सरळ गुणाकार होतो. सरळ सरळ गुणाकार होतो आणि नंतर परत ते कटले जातात. म्हणजे गुणाकार करायचा मग काटायचे, त्यापेक्षा आपण आधीच कट करून घेतो. बरोबर आहे. म्हणजे मग एवढं मोठं कॅल्क्युलेशन, नंतर परत त्याचं भाग म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप द्या, नंतर परत संख्या काढा, त्यापेक्षा आपण इथंच जर कट केले तर उत्तर आपल्याला सोडवायला सोपं जातं. क्लिअर आहे. मग इथं बघितलं, हा छेद आहे, कोणत्याही अंशाला कट करू शकतो, हा छेद कोणत्याही अंशाला कट करू शकतो, कोणत्याही म्हणजे त्याच्या अंशालाही आणि दुसऱ्याच्या अंशालाही. तसंच हा अंश कोणाच्याही छेदाला कट करू शकतो, स्वतःच्या छेदालाही आणि दुसऱ्याच्या छेदालाही भाग जात असेल तर. क्लिअर आहे. त्याच पद्धतीने आपण पुढे बघितलं. हा. नंतर आपण दशांश अपूर्णांकात लिहा. हे तर आपल्याला सर्वांनाच येतं. भागाकार करायचा आणि उत्तर येतं. आणि त्यातल्या सगळ्यात सोपं म्हणजे काय, जर शून्य खाली जर 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, तर संख्या जशीच तशी द्यायची. किती शून्य, एक शून्य म्हणून एका घरानंतर, किती शून्य, दोन शून्य दोन घरानंतर, किती शून्य, तीन घरानंतर शून्य, सॉरी 2 शून्य 2 घरानंतर दशांश शून्य, 1 शून्य एका घरानंतर दशांश शून्य, या पद्धतीने. बरोबर आहे. ओके. त्यानंतर आपण लास्ट बघितलं होतं की दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. ह्या गुणाकारामध्ये किती लांब लचक आगगाडी असो त्याला टेन्शन घ्यायचं नाही. एकच काय, ह्या संख्यांमध्ये दशांश शून्य नाहीये असंच गृहीत धर आणि सर्वांचा गुणाकार कर. शेवटी गुणाकार आला होता 640. नंतर मी बघितलं किती घरानंतर, इथं 2 3 आणि 4, टोटल 4 घरानंतर दशांश चिन्ह देणं आहे. 1 2 3 4 म्हणजे 3.
शून्य दिला, 4 घरं झाले, पॉईंट दिला आणि पुढे शून्य दिला, म्हणजे काय 0.0640. सेम हेच केलं आपण सर्वांकडं. दशांश चिन्हाचा अजिबात विचार नाही केला, फक्त गुणाकार केला आणि एकत्रित दशांश चिन्हाचा विचार करून जितके घर आहे तितके घरांची बेरीज केली आणि तितके ठेवून दिले. क्लिअर आहे का या पद्धतीने? त्यामुळे आता इथून पुढे घाबरायचं नाही. हे कॅल्क्युलेशन आहे, हा जो तुम्हाला काय दिलाय मी होमवर्क, त्याचं उत्तर काढायचं. उद्या मात्र आपण जसं आज गुणाकार शिकलो, उद्या अपूर्णांकांचा भागाकार शिकणार आहोत. क्लिअर आहे? आणि नंतर आपलं हे चॅप्टर संपलं. आपण लसोय मसोय बघू आणि नंतर तुमचं ते चॅप्टर आपण घेऊ. क्लिअर आहे का? ओके, समजलं आजचं लेक्चर का नाही समजलं? डोक्यावरून गेलं? समजलं ना? ठीक आहे. मग कालसारखे उद्याही ॲबसेंट राहा नाही ना? ठीक. ओके, थँक्यू.